नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. वैभवी दीपक कांबळे. ओके. आपण कुठे राहता? कामोठ्याला राहते. ओके, ठीक आहे. तुम्हाला काय त्रास होता आणि तुम्हाला आता ॲक्युपंक्चरचे मला वाटतं 3 सेशन झाले आहेत ना? हो. किती? 3 झालेत ना? हो. 3 झाले. तर तुम्हाला काय त्रास होता आणि कसं बरं वाटलं याबद्दल थोडी माहिती द्या. माझे पाय वगैरे खूप दुखायचे आणि पोटातून गोळा वगैरे यायचा. हां. आणखीन हात वगैरे दुखायचा. अच्छा. हात दुखायचा म्हणजे कसा, केव्हा आणि कधीपासून? हाताचा बरेच वर्षात थोडा प्रॉब्लेम होता मला. अधूनमधून असं दुखायचं. अच्छा. पण आम्ही 3 ट्रीटमेंट घेतल्या ॲक्युपेंक्चरच्या, तर हां. त्याने थोडं मला फरक म्हणजे कमी झालं ते दुखायचं. कमी झालं. हो. म्हणजे तुम्हाला केव्हा दुखायचा हात, असं काम करताना की कसं? आणि तुम्हाला कसं काय कळलं की तो तुम्हाला दुखणं कमी झालेलं आहे? त्याबद्दल थोडी माहिती द्या. हात दुखायचं म्हणजे एका साईडला झोपली वगैरे किंवा जास्त असं हे झालं की दुखायचा हात वगैरे मला. अच्छा. अच्छा. मग तो आता दुखत नाही बिलकुल की कसं आहे? बिलकुल नाही आता दुखत. बिलकुल नाही दुखत. ओके. आणि तुम्हाला पोटामध्ये खाली वागताना किंवा एक्सरसाइज हां. करताना काय व्हायचं आणि आता कसं वाटतंय? पोटामध्ये असं गोळा यायचा. हां, हां. आता बरं वाटतंय मला. बरं वाटतंय. आणि पायाचं सांगू शकता तुम्ही? पाय वगैरे म्हणजे पोटऱ्या वगैरे टाईट व्हायच्या. हां, हां. ते दुखायचं कमी झालं. हां. आणि तुम्ही एक कंप्लेंट सांगितलेली होती मला, तुम्हाला जास्त वेळ उभं राहणं किंवा हां. अशी शक्ती थोडी कमी वाटायची. त्याबद्दल हां. थोडं सांगाल तुम्ही? मला थकवा वाटायचा खूप. हां, हां. तो थोडा कमी आहे म्हणजे कमीच थोडं आहे. कमी आहे. ओके. आणि तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुमच्या खाण्यापिण्यामध्ये किंवा जीवनशैलीमध्ये थोडं चेंज आणायला, तर ते तुम्ही व्यवस्थित केलं सर्व, तर तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये अजून खूप बरं वाटेल. आणि जेव्हा कधी तुम्हाला ट्रीटमेंटची गरज लागेल तेव्हा आपण करू शकतो. ठीक आहे? ओके. ओके. ठीक आहे. थँक्यू. वेलकम.